नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता पूर्णा आजीला ना रात्रीची झोप लागत नसते. पूर्णा आजी नुसती मोबाईलमध्येच टाइमपास करत असते आणि ती रील्स बघत असते. तेच सायली आता झोपायचा प्रयत्न करत असते, पण सायलीला काही झोप लागत नसते. कारण सारखा आवाज जो येत असतो ना पूर्णा आजीच्या मोबाईलचा, त्यामुळे सायलीला झोपता येत नसतं. सायली आता पूर्ण आजींवर ओरडते आणि सायली पूर्ण आजीला सांगते की काय चालवल हे आजी, पहिल्यांदा तो मोबाईल ठेव. मग आता पूर्ण आजी सांगत असते की मला बघू दे ना ग थोडा वेळ मोबाईल, तसही ना मला आता झोप लागत नाहीये म्हणून म्हटलं थोडा वेळ फक्त बघते मी मोबाईल, असंही आता ती म्हणत असते. पण तरीसुद्धा आता सायली काही केल्या ऐकत नसते. सायलीने सांगितलेलं असतं की तू औषध वगैरे खातेस तरी अशी जागरण करायची नाही, मोबाईल पहिल्यांदा ठेवून दे, ऐकतेस का तू, दे आधी माझ्या हातात मोबाईल, असं बोलून सायली आता तिच्याकडून तो मोबाईल काढून घ्यायचा प्रयत्न करत असते. मग आता ती म्हणत असते की व्हिडिओ, फक्त एक व्हिडिओ मला दे प्लीज, प्लीज म्हणते ना मी, अगतन मी ऐक ना प्लीज. पण तरीसुद्धा आता सायली काही केले ऐकायला तयार नसते. कारण सायलीला माहिती आहे की पूर्ण आजींना आता झोपायला द्यायला हवं, कारण सायलीला ना पुढे आता अर्जुनला सुद्धा भेटायला जायचं असतं. म्हणूनच ती वाट बघत असते की पूर्ण आजी कधी झोपता येते. आता सायली बघते तर काय पाणीही नसतं. मग आता पाणी आणण्यासाठी तिला बाहेर जायचं असतं. तेच निमित्त म्हणजे आता पाणी आणायला ती बाहेर गेली का निदान तिला आता बाहेर जाऊन अर्जुनला तरी भेटता येईल ना, आणि याचसाठी तिची धडपड सुरू असते. मग दुसरीकडे मात्र आता तिने मोबाईल तर लपवून ठेवायचा प्रयत्न केलेला असतो, म्हणजे एअरफोन्स जे आहे त्या लपवून ठेवलेले असतात. आणि त्यानंतर आता इथे पूर्ण आजी मात्र नाटक करत असते झोपायचं, पण पूर्ण आजी काही झोपलेली नसते. दुसरीकडे आता सायली पाण्याच्या निमित्ताने का होईना बाहेर पडली आहे असं म्हणते. आणि मग काय तिच्या लक्षात येतं, आपण तर बाहेर आलोय, मग आता आपण अर्जुनला भेटून घेऊया. आणि म्हणूनच मग तिला अर्जुनच्या रूममध्ये जायचा निर्णय घेते. अर्जुन येथे आधी फाईल्स बघत बसलेला असतो. त्याच वेळेला आता अर्जुनला झोप येऊ लागते. पण आता अर्जुनला रात्री एकटंच झोपायचं असतं. मग आता तो बेडवर झोपून जातो आणि त्याने सायलीला जवळ नसते, म्हणून त्याने आता उशी जवळ घेतलेली असते आणि अशाच निवांत झोपतो. तर रूमच्या लाईट्सही बंद करत नाही. तेच सायली आता आलेली असते. सायली बघते तर काय रूमच्या लाईट चालू आहे. मग ती विचार करते नक्कीच नाही, हे जागे असणार आहे, हे झोपले नसणार आहेत. आणि म्हणून ती रूममध्ये जाते. रूममध्ये जाऊन पाहते तर काय अर्जुन निवांत झोपलेला असतो. मग ती विचार करते की आता ह्यांना उठवून काहीच फायदा नाहीये, नको ह्यांना उठवायला, नको झोपू देत ह्यांना. मग त्याने अंगावर चादरही घेतलेली नसते. तेच आता सायली त्याच्या अंगावर ब्लंकेट वगैरे टाकते आणि त्यानंतर आता लाईट्स ऑफ वगैरे करते आणि तिकडून जायला निघते. बिचारी ती सगळं काही त्याला आता सांगायला आली होती, पण आता तिला सांगताच येत नसतं आणि त्यामुळेच ना आता मात्र चकित पडायला झालेलं असतं. दुसरीकडे आता पाहायला मिळत असते कीपर्यंत सायली नाही आहे तोपर्यंत पूर्ण आजी आता शोधाशोध करत असते. आता ती इकडे तिकडे बघत असते तर सायली मात्र विचार करतच बाहेर आलेली असते. आणि जेव्हा सायली असाच विचार करत बाहेर येते ना, तेव्हा मात्र आता सायलीच्या डोक्यात विचारचक्र सुरू असतात. इकडे आजी सगळीकडे आपला मोबाईल शोधत असते. कुठे भेटतोय का, कुठे ठेवला असेल असा विचार तिच्या डोक्यामध्ये येत असतो. आणि तेच काय, तिला हेडफोन्स भेटतात. मग आता ती विचार करते की चला, हेडफोन तर भेटले आहेत, याचा आपण वापर करू शकतो, म्हणजे सायलीलाही त्रास होणार नाही. फक्त तन्वी झोपायची आपण वाट बघूया असाही विचार ती करत असते. मग इकडे पूर्ण आजी झोपली का याची खात्री सायली करते आणि त्यानंतर आता सायली ती सुद्धा स्वतःहून झोपायला जात असते. सायली आता जेव्हा स्वतः झोपायला जाणार ना, तेच आता व्यवस्थित निरीक्षण करते की पूर्ण आजी गाढ झोपली आहे
ना मग पूर्णा आजी झोपलीम. हटल्यावर सायलीच्याही आता डोळा लागतो. मग आता इकडे पूर्णा आजी बघते की सायली झोपलीये का. मग तिला दिसतं की हो सायली खरंच झोपली आहे. मग काय पूर्णा आजी नेहमीप्रमाणेच मोबाईल पुन्हा एकदा घेऊन बसते, कारण तिला आता मोबाईलवर टाइमपास करायचा असतो. रील्स बघायचे असतात. तिला रात्रीच्या रील्स बघायची सवय झालेली असते आणि त्यामुळेच ना तिचं हे सगळं काही सुरू असतं. आणि जेव्हा ती ह्या सगळ्या काही गोष्टी करत असते ना तेव्हा दुसरीकडे मात्र आता सायलीचा डोळा लागलेला असतो. पण इकडे आता प्रियाला सकाळपासून नुसतं मळमळत असतं. तिला आता ना काही हवं असतं ना काही जात असतं. त्यामुळेच तिला आता काहीच नको आहे. म्हणूनच ती एकटीच बसलेली असते. तेच आता ती बसलेली असतानाच डॉक्टर तिथे आलेले असतात आणि म्हणत असतात की हिला का एवढा त्रास होतोय. आणि तेव्हाच ना मग आता विचारलं जातं की का होतोय तुला एवढा त्रास. आणि मग तेव्हा ती म्हणत असते की काही मला कळत नाहीये. आणि तिला तिचे पिरियड्स कधी आले होते लास्ट हे सुद्धा विचारलं जातं. तेव्हा ती काहीच बोलत नसते, कारण तिच्या अंगात तेवढं त्राणही नसतं. मग काय तिचे आता नस वगैरेचे केली जाते. आणि जेव्हा सगळ्या काही गोष्टी ज्या आहे त्या चेक केल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे ते म्हणतात की हिला चेकअपला घेऊन जावं लागेल. इकडे आता पूर्णा आजी जेव्हा मोबाईल घेऊन बसलेली असते ते सायलीला जाग येते. आणि सायली पूर्णा आजीना म्हणते की काय झालं आजी, मी तुला झोपायला सांगितलं होतं तरीसुद्धा तू हे हारसे हट्ट का करतेस, हे बरोबर नाहीये पूर्णा आजी असंही आता म्हटलं जातं. मग पूर्णा आजीला कसं कसं शांत केलं जात असतं. पण पूर्णा आजी आता मोबाईल घेऊनच बसायला बघत असते. मग त्यातच ना आता मात्र सायली म्हणत असते की नाही, मी म्हटलं ना म्हणजे नाही. अगं तुझ्या गोळ्या चालू आहेत, रात्र झाली आहे, झोप. आणि आजकाल ना तू मोबाईल जास्त वापरायला लागलीस. दे तिच्या चष्मा पण दे, मोबाईल पण दे. आता तिने चष्मा पण तिच्या गायब करून घेतलेला असतो, कारण तिला माहिती आहे ही जर चष्मा वगैरे घेतला तर ही नक्कीच आहे ना आता पुढे पण बघत बसेल आणि ते सबळ नको होतं. आणि म्हणूनच आता तिने चष्माही तिच्या काढून घेतलेला असतो. तर दुसरीकडे मात्र सकाळी आता सायली उठलेली असते. तिला आता करमत नसतं. काय करावं काही सुचत नसतं. अगदीच ना तिला आता नको नकोस झालेलं असतं. सकाळपासून त्या उलट्या आणि या सगळ्यामुळे ती हैराण झालेली असते. किचनमध्ये तर येते. मग ती विचार करते की नाही, मला आधी डॉक्टरांकडे जावं लागेल. मला याची शहानिशा करावी लागेल. तेव्हाच काय पुढचा निर्णय घेता येईल असाही विचार ना आता सायली करत असते. मग सायलीकडे एका डॉक्टरचा नंबर असतो. मग सायली विचार करते की डॉक्टरांना कॉल करून अपॉइंटमेंट घेऊन ठेवायची. म्हणजेच डॉक्टरांना फोन केला तर डॉक्टर कसे आपल्याला ज्या काही गोष्टी हव्यात त्या गोष्टींमध्ये आपल्याला मदत तरी करतील. म्हणूनच मग सायली आता पाणी वगैरे, लिंबू पाणी वगैरे प्यायचा प्रयत्न करत असते. पण तिला इतकं मळमळत असतं ना की तिला काही सुधरत नसतं. शेवटी तिने आता डॉक्टरांना कॉल केलेला असतो. डॉक्टरांना कॉल करून ती आजची अपॉइंटमेंट घेत असते. डॉक्टर म्हणतात की तर शेड्यूल खूप फुल आहे, पण तुम्ही म्हणताय ना म्हणून तुमच्यासाठी घ्या या. ठीक आहे, पण लवकर या असंही डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. त्यावर सायली म्हणते की थँक्यू, तुम्ही मला एवढ्या कमी नोटीसवर एवढं सगळं काही प्रोत्साहन करताय त्यासाठी खरंच थँक्यू असंही आता सायली म्हणते. आता सायलीचं हे बोलणं फोनवर चला इकडे कुठेतरी विमलने ऐकलेलं असतं. मेवलने फक्त एवढंच ऐकलेलं असतं की मी येते तुमच्याकडे वेळेवर. आणि त्यामुळे आता सायली ताईंना काय झालं असेल, या डॉक्टरांकडे का जाणार आहेत हा विचार ना मनामध्ये येऊ लागलेला असतो. आणि मग डॉक्टरांकडे जायचं म्हटल्यावर आता काहीतरी हवं. म्हणूनच मग आता ती डॉक्टरांकडे गेलेली असते. पण विमलने ह्या गोष्टी ऐकलेल्या असतात. मग आता इकडे सायली ताई आली का, मग आपण तिला विचारूया असंही तिचं ठरत असते. इकडे सायलीला नको असं होत असतं. त्यामुळे ती आता ना कोणालाही सांगत नाही.
कुठे जाते काय जाते, तिला लगेचच बाहेर पडते. दुसरीकडे आता सकाळ झालेली असते, सूर्य उगवलेला असतो, अगदी सूर्य डोक्यावर आलाय तेच महिप्तला जाग आलेली असते. आणि महिप्तना आता अक्षरशः मनाचे श्लोक म्हणत असतो. आणि महिप्त मनाचे श्लोक वगैरे बोलतोय ना हे ऐकूनच ना आता मात्र काय करावं हे नागराजला समजत नसतं. नागराज म्हणतो की महिप्त बस कर रे यार, बस कर, सकाळी सकाळी काय चालवलेस रे, नको आवाज करू रे एवढा, अरे आम्हाला झोपू दे रे, असंही आता बोललं जात असतं. पण हा महिप्त कसला ऐकतोय, ऐकायला काही तयार नसतो. तो म्हणत असतो की तुम्ही शांत बसा, कारण काय ना सूर्य डोक्यावर आलाय तरी सुद्धा तुम्ही अजून झोपलात, उठा उठा. नागराज शेठ असंही आता इकडे महिप्त बोलत असतो. तेवढ्यात असे खवलदार तिथे येतो आणि वर्णत असतो की मनाचेच लोक ना, खरंच ना यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे, कारण महिप्त शेठ जे आहे त्यांनी ना खरंच ना पर्यंत एवढं कोणीच केलं नव्हतं. त्यांच्यात एवढी सुधारणा झाली आहे ना, त्यामुळेच ना सगळ्यांच्याच तोंडावर त्यांचं नाव असतं. काय रे तू ह्याला अहो बोलतोयस, अगदी अहोमध्ये आवाज देतोयस आणि मला अरेतुरीमध्ये बोलतोयस काय रे, असंही आता नागराज त्या हवालदारला बोलत असतो. त्यावर मात्र ते तसं करतायत, मग त्यांना तसा मान तर द्यायलाच हवा ना, कारण त्यांनी जे काही केलं आहे ते एकदमच भारी आहे आणि आता त्यांचंच नाव सगळ्यांच्याच तोंडावर फिरते. मग दुसरीकडे या सगळ्या गोष्टी होत असतात आणि तेव्हाच ना आता नागराज म्हणत असतो की महिप्त तुझं काय चाललंय, बस कर. मग आता चष्मा तिने कुठे ठेवला असेल आणि तुमचा चष्मा तिने का बरं काढून घेतला असेल, त्यावर मात्र अगं मला काय माहिती, रात्री मला म्हणाली की द्या चष्मा येथे, आणि मग मला वाटलं रूममध्येच ठेवेल, पण कुठे सगळी जण आता चष्मा शोधायला लागलेली असतात. पण तो चष्मा तन्वीने अंगणामध्ये लपवलेला असतो आणि त्यामुळे आता या लोकांना भेटणं मुश्किलच असतं आणि त्यामुळेच या लोकांना काही चष्मा वगैरे भेटत नसतो. पूर्ण आजी मात्र आता विचार करत असते, जर तन्वी आली आणि तोपर्यंत माझा चष्मा सापडला नाही तर तन्वी माझं सगळं नाव या लोकांना सांगून टाकेल, म्हणजेच मी रात्रभर मोबाईल बघत होते, मग जर ह्यांना कळलं तर माझं काही खरं नाही, असंही आता ती विचार करत असते. दुसरीकडे सायलीच चेकअप वगैरे डॉक्टरांनी केलेलं असतं आणि मग आता डॉक्टर सायलीला म्हणत असतात की तुम्ही खरंच प्रेग्नेंट आहात, तुम्ही युरिन टेस्ट तुमची केली, त्याच्यावर रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे, असंही आता त्या डॉक्टर बोलत असतात. सायली म्हणत असते की खरं तर मला तेच कन्फर्म करायचं होतं, म्हणूनच मी आले. तसंही मी किटवर चेक केलं होतं, पण एकदा म्हटलं तुमच्याकडे यावं आणि व्यवस्थित या सगळ्याच परीक्षण करावं, आणि आता मला खात्री पडली. आता एवढी मोठी गुड न्यूज आहे, पण तुमच्यासोबत येताना तुमचे मिस्टर का नाही आले, असाही प्रश्न आता त्या डॉक्टर कडू लागतात. त्यावर आता सायली खरंतर विचार करत असते, ही गोष्ट मला त्यांना सांगायची आहे, पण असं कसं सांगू, म्हणून ती शांत होती. पण या गोष्टी ती डॉक्टरांना बोलत नाही. डॉक्टरांना ती सांगते की कसं अचानक ठरलं ना, त्यामुळे मीच पहिल्यांदा लगेच निघून आले, म्हणूनच त्यांना सांगता आलं नाही. मग आता त्या डॉक्टर सायलीला विचारत असतात की तुम्हाला कशाचा त्रास वगैरे होतोय का, काही प्रॉब्लेम वगैरे आहे का, हे सुद्धा आता विचारलेलं असतं. आणि मग काय या सगळ्या गोष्टी जेव्हा आता विचारल्या जातात तेव्हा सायली म्हणत असते की हो, मला ना खूप जास्त त्रास होतोय, मला मळमळत सुद्धा सारख्या उलट्या होतात, नकोस होत, एखादा वास आला की मग आता सायलीला फॉलिक ॲसिडच्या वगैरे गोळ्या वगैरे लिहून देतात आणि मग सायलीला सांगतात की हे तर होणंच आहे, काय ये ना की आता नवीन प्रेग्नन्सी आहे, पण तुम्हाला खूप जास्त काळजी घ्यायची आहे. हे पहिले 3 महिने खूप जास्त महत्वाचे असतात, आपल्या बाळाची काळजी यायची असते आणि त्याच्यामध्ये आपण कोणतंही जड सामान वगैरे उचलायचं नसतं आणि त्यामुळेच ना व्यवस्थित ती काळजी घ्या आणि सांगितलेल्या गोळ्या वेळेवर खा, असं देखील डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. आणि त्याच वेळेला
तुम्हाला घरगरत वगैरे का हे सुद्धा डॉक्टरांनी विचारलेलं असतं. त्यावर हो, मला घरत सुद्धा असं देखील आता सायलीने सांगितलेलं असतं. मग काय सायली जे आहे, जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगत असते तेव्हा आता त्या बोलत असतात की ठीक आहे, तुम्हाला मी औषध दिली तेवढी वेळेवर घ्या आणि नेक्स्ट टाईम येत्याला ना नव्याला सोबत घेऊन या. आता खरंच तर मी तुमची सोनोग्राफी सुद्धा केली असती, कारण तुमची सोनोग्राफी केली असती तर अजून आपल्याला रिपोर्ट कळला असता. पण काय आहे ना, ऑलरेडी माझ्याकडे खूप पेशंट आहे आणि त्यांना मी ऑलरेडी तात्काळ ठेवू शकत नाही. एकतर तुम्हाला मी मध्येच घेतला आहे असं देखील आता ती म्हणू लागते. त्यावर सायली म्हणते की इट्स ओके, नेक्स्ट टाईम मी येताना माझ्या मिस्टरांना सुद्धा घेऊन येईन, कारण आता डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की काय आहे ना, या सगळ्या सिच्युएशन मध्ये सोबत नव्याला सुद्धा घेऊन यायचं असतं, कारण आपल्या बॉडीमध्ये या प्रेग्नन्सी मध्ये किती बदल होतात किती नाही हे त्यांना सुद्धा कळलं पाहिजे. नाही तर त्यांना वाटत नसतंच की आपल्याला काही त्रास होतोय, म्हणूनच त्यांनाही नेक्स्ट टाईमला घेऊन या. मग सायली त्यांना होकार देते. दुसरीकडे आता पाहायला मिळत की इथे प्रियाला सुद्धा चेकअप केलं जातं. प्रियाच्या सुद्धा सगळ्या टेस्ट वगैरे केल्या जातात आणि प्रिया सुद्धा प्रेग्नेंट असल्याचं कळतं. त्यामुळे पुढील 3 महिने जेलरला सांगितलं जात डॉक्टर की तुम्ही ह्यांची व्यवस्थित काळजी घ्यायला हवी. यांना काही झालं तरी सुद्धा व्यवस्थित लक्ष द्या यांच्यावर, कारण या प्रेग्नंट आहे. आता या सगळ्या गोष्टी जेव्हा जेलरला कळतात तेव्हा जेलरही पाहतच राहते, कारण आता प्रियाला उद्या कोर्टात उभं करायचं असतं आणि प्रियाला जर उद्या कोर्टात उभं करायचं आहे तर आपल्याला या सगळ्या काही गोष्टी ज्या आहे त्याच व्यवस्थित निरीक्षण करायला व नाहीतर हिला उद्याही त्रास झाला तर प्रॉब्लेम होऊ शकतो असंही म्हटलं जातं. प्रिया आता एकदमच बेशुद्ध अवस्थेत असते, कारण प्रियाला अशक्तपणा आलेला असतो. प्रिया काहीच करू शकत नसते. तर दुसरीकडे मात्र डॉक्टरांनी जेलरला या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. तर इकडे आता पाहायला मिळत असतं की ते सायली जेव्हा डॉक्टरांकडून बाहेर निघते तेव्हा तिला आता गरगरल्यासारखं होत असतं. तिला आता काही सुधरत नसतं. तिला आता त्रास होत असतो आणि त्यामुळेच ना ती कशी बाहेर पडते. आणि जेव्हा ती हळूहळू का होईना बाहेर पडते ना, तेव्हा आता तिला कळत नसतं. तिला चक्कर येत असते. तेवढ्यात ती तिथे बसते आणि मग तिकडे असणारी नर्स तिला विचारते की काय झालं मॅडम, तुम्हाला त्रास होतोय का? तुम्हाला गोळी देऊ का? मी चक्कर येते का? हो, मला चक्कर येते. नको गोळी नको मला, मी थोडा वेळ बसते, पाणी पिते, मला बरं वाटेल असंही आता सायली सांगत असते. सायलीला खूपच जास्त गर करत असतं. या वेळेला तिला आता अर्जुनची आठवण येत असते. म्हणजे जर तिने अर्जुनला सोबत आणलं असतं तर आज किती बरं झालं असतं. पण आता आम्हाला त्यांच्याशी या सगळ्या गोष्टींबद्दल डिस्कस करावं लागेल, कारण जर मी अशीच राहिले तर प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण त्यांना आम्हाला प्रेमाने समजवावं लागेल असाही विचार ना आता सायली करत असते. सायली बसलेलीच असते. तेवढ्यातच ना एक कपल तिथे असतं. तिला सुद्धा नुकतंच कळलेलं असतं की ती प्रेग्नेंट राहिलेली आहे आणि मग सायली त्या दोघांकडे बघत असते, कारण तो नवरा इतका आपल्या बायकोवर खुश झालेला असतो ना, कारण त्याला बाळ होणार असतं. आणि मग तो बायकोला तिथेच मिठी काय मारत असतो, सगळ्यांना ओरडून काय सांगत असतो. या सगळ्या काही गोष्टी होत असतात आणि जेव्हा हे सबळ काही होत असतं ना, तेव्हा मात्र सायली निरखून हे सबळ काही पाहत असते. सायलीला तर खूप जास्त आनंद होत असतो. सायली विचार करते की खरंच ही किती भारी मोमेंट आहे ना, असाही विचार ती आता करत असते. तर दुसरीकडे मात्र या सगळ्या काही गोष्टी होत असतात. तेव्हाच आता इकडे तो आपल्या बायकोला जवळ घेतो आणि सगळ्यांना ओरडून सांगत असतो की माझी बायको प्रेग्नंट आहे, मी आता बाबा होणार आहे. मग आपल्या बाळासाठी आपण भरपूर काय करायचं, बाळाच्या भविष्याचा सुद्धा आता त्याने विचार केलेला असतो.
आणि तेव्हाच तो या सगळ्याबद्दल आता त्याच्या बायकोसोबत बोलत असतो. तर सायली हे सगळं बोलणं ऐकत असते. चायलेला आहे आता हा सगळा जो काही प्रसंग आहे तो आपल्यासोबतही घडावा. अर्जुनही आपल्या बाळाला स्वीकारायला हवं, कारण तिलाही त्याच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघायचा असतो. पण ती विचार करत असते की मी जेव्हा त्यांना सांगेन तेव्हा ते खरंच हसतील का, खरंच त्यांना आनंद होईल का, असाही विचार ना आता मनामध्ये दिशा येऊ लागलेला असतो. म्हणूनच थोडा टेन्शनमध्ये ती असते, कारण तिला आता करमत नसतं की खरंच मी जर अर्जुनला या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या तर अर्जुन खरंच या गोष्टीचा मोठा इश्यू तर करणार नाहीत ना, ते बायाला स्वीकारतील ना, असाही विचार ना आता विचार तिच्या मनामध्ये येऊ लागलेला असतो. आणि म्हणूनच मग आता ती या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. तर इकडे आता सायली हा सगळा प्रसंग पाहते, पण आता तिला तिकडनं निघायचे असतं घरात. आता सगळी जण एकत्र उभे असतात. पूर्णा आजी तिथे येते. पूर्णा आजी जेव्हा तिथे येते ना तेव्हा मात्र आता पूर्णा आजी म्हणते की काय झालं, तुम्हा लोकांना माझा चष्मा भेटला का, नाहीच भेटला असेल ना, नाही भेटलाय, कुठे चष्मा असंही आता म्हटलं जातं. अरे कसा भेटणार तुम्हाला तो चष्मा त्यात नवीने लपवून ठेवला आहे. पण कमाल झाली, तुम्ही सगळीकडे शोधलं तरीसुद्धा तुम्हाला चष्मा भेटला नाहीये. काय करता तुम्ही? एक तर मला सकाळपासून चष्मा नाहीये, मला काही समजत नाहीये कुठे काय ठेवलं आहे. ही मुलगी पण ना जाताना सांगून पण नाही गेली असंही आता पूर्णा आजी म्हणत असते. पूर्णा आजी जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलत असते ना तेव्हा सगळीजण आता पूर्णा आजीकडे बघत असतात, कारण आता सगळ्यांनाच कळलेलं असतं की पूर्णा आजीचा चष्मा लपवला आहे. पण का? मग आता इकडे अर्जुन म्हणत असतो की मला एक गोष्ट सांग की तन्वीने तो चष्मा लपवून ठेवलाय, यामागे सुद्धा काहीतरी पूर्ण अशी कारण असे ना, कारण तन्वी असं काही न सांगता करणारच नाही. म्हणजे तिने आम्हालाही सांगितलं नाहीये तुझा चष्मा कुठे आहे ते. मग अरे मग आता काय झालं आहे ते तर सांग. पण आता इकडे पूर्णा आजी काही तोंड उघडत नसते. तेवढ्यातच सायली मागून येते आणि सायली तिकडे आल्यानंतर म्हणत असते की आता पूर्णा आजी काही सांगणार नाही. दुसरीकडे आता सायली आल्याबरोबर तिला सगळे जण विचारत असतात की काय सायली, कुठे गेली होतीस, काय झालं आहे तुला, अगं डॉक्टरांकडे का गेली होतीस, असेही प्रश्न आता सायलीला केले जात असतात. त्याच वेळेला आता सायलीकडे पूर्णा आजी आता पाहत राहतो. दुसरीकडे प्रिया अशीच एकटी बसलेली असताना तिला आता म्हटलं जातं की तू प्रेग्नेंट आहे. आणि जेव्हा तिला समजत की ती प्रेग्नंट आहे तेव्हा तिला खूप जास्त आनंद होतो, कारण तिला असं वाटतं की आता अश्विन आपल्याला घेऊन जाणार, प्रेग्नेंट आहे म्हटल्यावर. त्यामुळे ती खूप जास्त खुश असते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.